हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? आशा करते की तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तशी मीही मस्त आणि मजेतच आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला नागपंचमीच्या आणि श्रावण सोमवारच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आजचा दिवस ना खूप खास आहे. तुम्हालाही माहितीच आहे. जसं की मी आत्ता सांगितलं की आज नागपंचमी आहे आणि श्रावण सोमवारही आहे. आजच्या या व्लॉगमध्ये ना मी तुम्हाला श्रावण सोमवार आणि नागपंचमी याबद्दल ना थोडीशी माहिती सांगणार आहे, जी की माझ्या भाषेमध्ये जशी मला जमते तशी. त्यामुळे तुम्ही हा व्लॉग ना शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा, कुठेही स्किप न करता. कारण आज ना सकाळपासूनच वातावरण एकदम फ्रेश आहे आणि आपला म्हणजे वर्षातला सण म्हणजे नागपंचमी आणि श्रावण सोमवार दोन्ही सण वर्षातून एकदाच येतात म्हणा. तर यामुळे ना घरामध्ये एक वेगळंच आनंदाचं वातावरण हे आहे. त्यामुळे ना चला तर मी तुम्हाला माझ्या दिवसाची सुरुवात कशी केली, आज मी जेवणामध्ये काय बनवलेलं आहे म्हणजे सणाविषयी स्पेशल असं, तर सगळं काही तुम्हाला सांगणार आहे मी. श्रावण सोमवारची पूजा कशी केली, तर तुम्ही ना हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. चला तर मग माझ्यासोबत ना आजच्या दिवसाची सुरुवात करून बघा. तर मंडळी, आपण सध्या ना तेलंगणात राहत आहोत बरं का. पण ना तेलंगणात राहत जरी असलो तर आपले सण, आपली संस्कृती, आपल्या परंपरा आणि आपल्या घरची चव आपण कुठेही गेलो तरी सोडणार नाहीत बरं का. आणि आज तर खास पुरणपोळीचा बेत आहे, म्हणून आजचा व्लॉग तुम्ही ना शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज मी तुम्हाला माझ्या सकाळपासूनची सगळी धावपळ दाखवणार आहे. घरात मी स्वच्छता कशी केली, पूजा कशी केली, आजचा स्वयंपाक काय बनवला, पुरणपोळी आणि श्रावण सोमवार व नागपंचमीचं आपल्या जीवनात काय महत्त्व आहे. तर चला तर मग माझ्यासोबत ना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात करूया. तर मंडळी, आज ना मी सकाळी लवकरच उठले. आज सण असल्यामुळे सकाळपासूनच मनात ना खूप उत्साह होता. आणि सणाचा दिवस म्हटलं की घर स्वच्छ करणं आणि सुंदर ठेवणं, असं केल्याने ना मनालाही एक वेगळं समाधान मिळतं बरं का. सगळ्यात आधी ना मी घरातली सकाळची कामं म्हणजे आवरून घेतली लवकर लवकर. नंतरच्याला सोफा व्यवस्थित असा क्लीन करून घेतला, झटकून घेतला आणि त्यानंतर मस्त असा मॉफी मारून घेतलेला आहे. सणाच्या दिवशी ना घर स्वच्छ करताना थोडा थकवा येतो, पण काम झाल्यावर घराकडे बघितलं की वाटतं, वा आता खरंच सणाचं वातावरण आले असं वाटतं बरं का. कारण मला तर वाटतं सण म्हणजे एक म्हणजे नवीन कपडे घालणं, चांगलं जेवण करणं एवढंच नसतं बरं का. कारण सण म्हणजे ना घरातली सकारात्मकता सुद्धा असते. म्हणजे सगळं कुटुंब एकत्र येतं, देवाची आठवण करणं आणि आपल्या संस्कृतीशी जोडून राहणं. घराची स्वच्छता करून झाल्यावर ना मी मस्त अशी तयार झालेली आहे. आज सण आहे म्हटल्यावर साधं तयार होऊन कसं चालेल. मस्त अंघोळ केली, छान तयार झाली आणि आता मन ना पूर्णपणे म्हणजे पूजेकडे लागणार आहे बरं का. ते तुम्ही नंतर पुढे पाहू शकता. संपूर्ण घर स्वच्छ करून झाल्यानंतर ना पार्किंग एरिया क्लीन करणं हे तर महत्त्वाचंच असतं. हे सर्व मी व्यवस्थित असं क्लीन करून घेतले आणि अशी व्यवस्थित अशी रेडी झालेली आहे. हे तुम्ही पाहू शकता आता. तर मंडळी, आज ना मी तुम्हाला नागपंचमीचं थोडंसं महत्त्व सांगते. कारण आज श्रावण सोमवारासोबत नागपंचमी देखील आहे. कारण नागपंचमी हा आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे आणि आपल्या परंपरेमध्ये निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल ना आदराची भावना आहे बरं का. नागपंचमीच्या दिवशी ना नागदेवतेची पूजा केली जाते. हा सण आपल्याला निसर्गाशी असलेलं आपलं नातं ना आठवून देतो बरं का. आणि आजच्या काळात आपण कितीही आधुनिक झालो तरी आपल्या परंपरा आणि आपली संस्कृती विसरून चालणार नाही बरं का, असं मला तर वाटतं. कारण विशेष म्हणजे आज श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही एकत्र आल्यामुळे ना आजचा दिवस अजून म्हणजे खूपच खास झालेला आहे. तर मंडळी, आज सण असल्यामुळे ना आता मी स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे आणि आज साधासुद्धा स्वयंपाक नाही बरं का. तर आज आहे पुरणपोळी. पुरणपोळी म्हटलं की मला वाटतं प्रत्येक मराठी घरात एक वेगळीच भावना जागी होते. कारण पुरणपोळीचा वास घरभर पसरला की सण खरंच सणासारखा वाटतो. आणि आज श्रावण सोमवार आणि नागपंचमी दोन्ही असल्यामुळे आजचा स्वयंपाक अगदी मनापासून करायचा ठरवलं. आणि स्वयंपाक करताना माझ्यासोबत तुम्ही आहात असं समजून मी सगळं दाखवत आहे. कधी डाळ धुते वेळेस, कधी तांदूळ शिजवते वेळेस आणि थोडंसं म्हणजे ते भज्याचं पीठ कसं हे करून ठेवलं व्यवस्थित असं, ते सगळं काही मी तुम्हाला दाखवत आहे. सगळ्यात आधी ना पुरणासाठी लागणारं साहित्य तयार करून घेतले. जसं की डाळ शिजवून घेत आहे, हे तुम्ही पाहू शकता.
लगेच ना मी दुसरीकडे हे पुरण शिजायला ठेवलं आणि दुसरीकडे ना तांदूळ धुवून तांदूळ भात बनवण्यासाठी ठेवलेला आहे. हे तुम्ही पाहू शकता जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आम्हाला दोघं जणच असल्यामुळे ना खूप थोडा राईस लागतो म्हणून मी ना 2 चम्मच राईस घेतलेला आहे आणि तो शिजवण्यासाठी ठेवलेला आहे व्यवस्थित असा धुवून. हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर मंडळी, आपण किती मोठे झालो, किती दूर म्हणजे राहिलो, तर सण ना आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवतात बरं का. कारण आपण ना दुसऱ्या राज्यात राहत असलो तरी आपल्या घरात मराठी सण साजरे होतात. आपल्या मुलांना आपल्या परंपरा समजतात बरं का आणि आपल्या घरात आपल्या संस्कृतीची चव ही राहते आणि हेच मला सगळ्यात जास्त आनंद देतं. आणि आजचा दिवस मला एक गोष्ट पुन्हा जाणवून देतोय, कारण की आपण कुठे राहतो यापेक्षा आपल्या मनात काय जपतो हे महत्त्वाचं असतं. मला तर असं वाटतं. महाराष्ट्रापासून दूर असलो तरी महाराष्ट्र आपल्या मनापासून दूर नाही. कारण आजचा श्रावण सोमवार, आजची नागपंचमी, महादेवाची पूजा आणि घरात बनवलेली पुरणपोळी या सगळ्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच खास आहे. तर आज ना तेलंगणात राहूनही मला माझं महाराष्ट्राचं घर आठवते बरं का. कारण आपल्या माणसाची आठवण येते. पण आजच्या या सणामुळे मनाला खूप समाधान मिळालं. महादेव आपल्या सगळ्यांवर कृपा करू आणि आपल्या सगळ्यांच्या घरात सुख, शांती नमस्कार आणि मंडळी. तर समाधान मी आणि अशा भरभराट प्रकारे राहो. रेडी झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. तर आत्ता माझं सर्व काम आवरलेलं आहे. आज श्रावण सोमवार असल्यामुळे मी लवकर लवकर काम आवरून घेतलेली आहेत. चला तर मग आता माझ्या घरामध्ये महादेवाची पूजा मी कशी करते ते तुम्हाला दाखवते. चला माझ्यासोबत तुम्ही पण. अरे यार, लाईटच गेलेली आहे. काही हरकत नाही, चला. तर मंडळी, देवाची पूजा का केली जाते हे साध्या भाषेत सांगायचं तर आपली म्हणजे श्रद्धा देवाप्रती व्यक्त करण्यासाठी आणि मनाला एक शांतता मिळण्यासाठी पूजा केली जाते. पूजा करण्यामागे काही प्रमुख भावना आहेत बरं का. देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, मन शांत ठेवणे आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करणे आणि अडचणीच्या काळात श्रद्धा आणि धैर्य मिळावं म्हणून. तर देवाची पूजा आपण फक्त काहीतरी मागण्यासाठी करत नाही बरं का. तर देवाने आपल्याला जे दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि देवासमोर काही क्षण बसलं की मन शांत होतं, सकारात्मक विचार येतात आणि आपल्याला एक वेगळं समाधान मिळतं. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये रोजची पूजा आणि सणासुदीची पूजा यांना खूप महत्त्व दिलेलं आहे. तर मंडळी, आज ना मी महादेवाची पूजा करताना महादेवासमोर एकच प्रार्थना केली की महादेवा, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा ठेव आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य दे, घरात सुख शांती ठेव आणि सगळ्यांना च्या मनात ना प्रेम ठेव. आमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याची शक्ती दे आणि आम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखव. मला वाटतं देवाकडे आपण अशी साधी प्रार्थना केली ना तरी आपल्या म्हणजे मनाला ना खूप समाधान मिळतं बरं का. तर मंडळी, म्हणूनच ना श्रावण सोमवारी ना महादेवाची पूजा करण्याला ना आपल्या परंपरेत विशेष महत्त्व दिलेलं आहे बरं का. पण पूजा करताना फक्त बाहेरची तयारी महत्त्वाची नाही, मनाची श्रद्धा ही तितकीच महत्त्वाची आहे. घरात कितीही मोठी पूजा केली यापेक्षा देवासमोर आपण किती मनापासून नतमस्तक झालो हे महत्त्वाचं आहे. आज तुम्हीही श्रावण सोमवार निमित्त महादेवाची पूजा केली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्यासोबत म्हणा, हर हर महादेव. महादेव आपल्या सगळ्यांवर कृपा ठेवू, आपल्या प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, समाधान आणि आनंद राहो. तर आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होत अशी मनापासून महादेवाच्या चरणी मी प्रार्थना करते. तर मंडळी, आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला का ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्लॉग आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणलंच तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तर मग आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच काहीतरी नवीन विषय घेऊन.